नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लास या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपले सबस्क्रायबर चंदन बला यांच्या कमेंटवरून 42 साइजचे फोरटकचे पेपर कटिंग करणार आहोत। त्यांची कमेंट होती मला आणि त्यांनी त्यांच्या ब्लाउजवरून माप घेऊन पाठवलेले आहेत। त्यानुसार आपण आज ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहोत। तर चला पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण उंची मोजून घेत असतो। मी तुम्हाला सर्वात आधी त्यांनी जे मेजरमेंट पाठवलेले आहे ते सांगत आहे। इथे 42 साइजचं त्यांनी मेजरमेंट पाठवलेलं आहे। त्यांची जी साइज आहे ती 42 आहे। तर आपण 42 चा चौथा भाग करत असतो। 42 चा चौथा भाग हा 10.5 इंच येतो, प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढून 12 इंचाची आपली पूर्ण घडी येणार आहे। त्यांची पूर्ण उंची आहे 14 इंच, त्यात आपण 1 इंच वाढून 15 इंच घेणार आहोत। त्यांचं शोल्डर आहे 5.5 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे, म्हणजेच आपण जे शोल्डर घेणार आहोत ते 6 इंच येणार आहे। त्यांचं कमर आहे 38 इंच। 38 चा आपण चौथा भाग करतो। 38 चा जो चौथा भाग आहे तो 9.5 इंच आहे, त्यात आपल्याला अर्धा इंच पाठीमागच्या टक्ससाठी ॲड करायचं असतं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजेच कमरेची घडी येणार आहे 11.5 इंच। त्यांचा मुंडा आहे 6 इंच, त्यात आपण अर्धा इंच ॲड करत असतो, म्हणजेच आपण जे माप घेणार आहोत पेपर कटिंगवरती ते 6.5 इंच मुंडा घेणार आहोत। त्यांचा पाठीमागचा गळा आहे 9 इंचाचा, त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेतो। पाठीमागच्या गळ्यातही आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायला लागतं आणि पुढच्या गळ्यातही आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतो, म्हणजेच त्यांचा जो पाठीमागच्या गळ्याचा आपण माप टाकणार आहोत ते आहे 9.5 इंचाचं। त्यांचा पुढचा गळा आहे 6.5 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, म्हणजेच आपण पेपरवरती 7 इंचाचा गळा टाकणार आहोत। त्यांनी बेल्टचं पण माप पाठवलेलं आहे। त्यांचा जो बेल्ट आहे 3 आणि 2 इंचाचा आहे। तर आपण जे पेपरवरती कटिंगसाठी माप टाकणार आहोत ते 3.5 आणि 2.5 इंचाचं येणार आहे। त्यांची बाहीची लांबी आहे 9 इंच, त्यात आपण 1 इंच वाढवून घेतो। त्यांनी ही अस्तरची बाहीची लांबी पाठवलेली आहे। अस्तरच्या बाहीसाठी आपण नेहमी खालच्या साईडला अर्धा इंच वाढवतो आणि वरच्या साईडला अर्धा इंच। जेव्हा आपण बाही जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच वरच्या साईडचं शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि खाली जे अर्धा इंच वाढवतो ते आपण ज्या वेळेला अस्तर जॉईन करतो मेन कापडला तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं, म्हणून आपण बाहीच्या लांबीमध्ये 1 इंच वाढवून घेत असतो। जर अस्तरची असेल तरच आपण 1 इंच वाढवतो, नाहीतर आपल्याला बिना अस्तरची मोठी बाहीसाठी 1.25 इंच खालच्या साईडला वाढवून घ्यायला लागतं आणि अर्धा इंच वरच्या साईडला। आता आपण दंडघेर बघूयात। त्यांचा जो दंडघेर आहे तो 6.5 इंचाचा आहे, त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, म्हणजेच पूर्ण दंडघेरचा घेर येणार आहे 8 इंचाचा। तर आपण आज 42 साइजचं फोरटकचं पेपर कटिंग करणार आहोत। त्यांनी जे मेजरमेंट पाठवलेलं आहे त्या मेजरमेंटने आपण इथे पेपर कटिंग करणार आहोत। त्यांनी जी उंची पाठवलेली आहे ती 14 इंच आहे। त्यांनी हे जे मेजरमेंट पाठवलेलं आहे ते तयार ब्लाउजचं आहे, त्यात आपल्याला वाढवून घ्यायला लागतं। त्यांची पूर्ण ब्लाउजची उंची आहे 14 इंच, त्यात आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत आणि 15 इंचवरती टिक करणार आहोत। आता आपण शोल्डर मोजून घेऊया। त्यांचं जे शोल्डरचं माप दिलेलं आहे त्यांनी ते 5.5 इंच आहे, त्यात आपण अर्धा इंच नेहमी वाढवून घेत असतो। जेव्हा आपण तयार ब्लाउजवरून माप घेतो त्यात आपल्याला माप वाढवून घ्यायला लागतात। इथेही मी 15 इंच मोजून घेते। इथेही 15 इंचवरती आपण टिक केलेली आहे। आता आपण लाईन मारून घेऊया। सर्वात आधी आपण इथे पाठीमागचा भाग कट करणार आहोत। आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे। त्यांचा जो मुंडा आहे तो 6 इंचाचा आहे, त्यात आपण अर्धा इंच वाढवणार आहोत, म्हणजे 6.5 इंच मुंड्याचं माप घेणार आहोत। इथे 6.5 इंचवरती मी टिक केलेली आहे। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। आता आपल्याला घडी टाकायची आहे। 42 साइजची जी घडी आहे ती 10.5 इंच येणार आहे। 42 चा आपल्याला चौथा भाग करायचा असतो। 42 चा चौथा भाग आहे 10.5 इंच, त्यात 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। मी नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असते आणि 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिननुसारच मी बाही देखील टिक करून दाखवत असते। इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। आता आपण कमरेचं माप टाकून घेऊयात। त्यांचं जे कमर आहे ते 38 साइजचं आहे। 38 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 38 चा चौथा भाग आहे 9.5 इंच, त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन।
तुम्ही कमरेचं माप तुमच्या ब्लाऊजवरून घ्यायचं आहे आणि त्याचा चौथा भाग टाकायचा आहे, प्लस हे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। म्हणजे जो पाठीमागचा टक्स येतो त्यासाठी आपण हे अर्धा इंच ॲड करत असतो आणि इथून हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। जसं आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तसंच इथंही आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। इथे तुम्ही 1.25 इंच घेतलेलं असेल तर इथंही आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊया। हे आहे आपलं शिलाई मार्जिन। बरेच जण 2 इंच देखील शिलाई मार्जिन घेत असतात, पण मी नेहमी 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घेत असते। आता आपण ज्यांचे आर्म होलला चुन्या पडतात त्यासाठी टिक करणार आहोत। बऱ्याच जणांच्या मुंड्याला चुन्या पडत असतात, त्यासाठी आपण अर्धा इंचावरती टिक केलेली आहे। ज्यांच्या मुंड्याला चुन्या पडतात त्यांनीच हे अर्धा इंचावरती टिक करायचं आहे आणि ज्यांच्या आर्म होलला कमी चुन्या पडतात त्यांनी फक्त 1/2 इंचावरती। बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात की त्यांच्या आर्म होलला म्हणजेच बाहीच्या पुढे फुगा होत असतो, तर त्यासाठी आपण या पद्धतीने टिक करून घेत असतो। आता आपण गड्याची रुंदी टाकून घेऊयात। गड्याची रुंदी आहे 2.5 इंच। इथे मी 2.5 इंचावरती टिक करत आहे। आता त्यांचा पाठीमागचा गडा, त्यांचा जो पाठीमागचा गडा आहे तो 9 इंचचा आहे, त्यात आपण अर्धा इंच ॲड करत असतो म्हणजे 9.5 इंच। 2.5 इंच इथूनही गडा रुंदी मोजून घ्यायची आहे। आता आपण लाईन मारून घेऊया। नेहमी आपण गड्याच्या उंचीत अर्धा इंच वाढवून घेत असतो। इथे आपण टिक केलेला आहे। आता मी फक्त थोडं नॉर्मल टिपसाठी 1/2 ते अर्धा इंच इथे टिक करणार आहे। हे बघा, फक्त अर्धा इंच आपण इथे टिक करून घेत आहोत। तुम्ही अर्धा इंचापेक्षा जास्त घेत असाल तर त्यासाठी आपल्याला गडा रुंदी, शोल्डर आणि मुंडामध्ये चेंजेस करायचे असतात। डीप गड्याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यात काय काय चेंजेस आपल्याला करून घ्यायचे असतात त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। इथे मी फक्त अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे म्हणून मी यात काही चेंजेस केलेले नाही। आपण 1/2 इंच आणि अर्धा इंच जर वाढवून घेतलं तर त्यात चेंजेस करण्याची गरज येत नाही। समजा 1.25 इंच, 1.5 इंच, 1 इंच जरी वाढवलं तर आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात। आता आपण आकार देऊन घेऊयात। मी इथे गोल आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला मुंड्यालाही आकार द्यायचा आहे। हा जो पॉइंट आहे इथून आपल्याला 1 इंच मोजायचा आहे। इथेही आपण नेहमी 1/2 इंचावरती टिक करत असतो, तेही मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे। बघा, बरोबर 1/2 इंच आहे। 1/2 इंचावरती आपण यासाठी टिक करतो कारण आपला आर्म होलला आकार खूप छान येतो आणि आर्म होलला चुन्या देखील पडत नाही, काखेतही चुन्या पडत नाही। जो काखेचा आकार असतो आपला बाही लावायचा तो खूप सुंदर आकार येतो। जे 1 इंचावरती आपण टिक केलेला आहे हा पुढचा भाग असतो, पाठीमागचा भाग इथून अर्धा इंचावरती असतो। हा आहे आपला पाठीमागचा भाग। आता आपण पाठीमागच्या भागावरती जो आर्म होलने आकार द्यायचा आहे तो देऊन घेऊयात। इथून मी या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे। हा जो आकार आहे हा पुढच्या भागाला देणार आहोत। मी तुम्हाला फक्त इथे टिक करून दाखवलेला आहे। आता आपण जो पाठीमागचा टक्स आहे तोही टिक करून घेऊया। आपल्याला 4 ते 4.5 इंचावरती टिक करायचं आहे। मी इथे 4.5 इंचावरती टिक केलेला आहे आणि 4.5 इंच उंची। हा जो आपण टक्स घेतो त्यासाठी अर्धा इंच आपण वाढवून घेतलेला आहे। 1/2 इंच ह्या साईडने घ्यायचंय आणि 1/2 इंच ह्या साईडने। असा आपला हा जो टक्स आहे हा अर्धा इंचाचा येतो। हे अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन मध्ये घालवतो, म्हणजे शिलाई मार्जिन मध्ये जात असतं, म्हणून आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं। आपण जर हे वाढवलं नाही तर पाठीमागचा भाग कमी पडतो, पुढचा भाग जास्त होतो, म्हणून नेहमी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं। इथे आपला 42 साईजचा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे। आता आपण बऱ्याच जणांचे शोल्डर गळतात तर त्यासाठी इथे 1/2 इंच कमी करून घेणार आहोत। बऱ्याच जणांच्या शोल्डर गळण्याचे खूप प्रॉब्लेम असतात, तर त्यासाठी आपल्याला 1/2 इंच गळ्याच्या साईडने कमी करून घ्यायचं असतं। मी इथे गळ्याच्या साईडने 1/2 इंच कमी केलेला आहे। या पद्धतीने जर आपण टिक केलं तर आपले शोल्डर कधीच गळत नाही, अगदी व्यवस्थित बसतात। मी याआधी कटोरी ब्लाउजचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे। आपल्या चॅनलमध्ये 28 ते 46 पर्यंत कटोरी ब्लाउजचे व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत।
आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आपण हा आकार कट करून घेऊया। हा पाठीमागचा आकार असतो। इथे आपला हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे। आता आपण गळा कट करून घेऊया। गळा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मोठा घेऊ शकता। तुम्हाला जर मोठा गळा हवा असेल तर तुम्ही मोठा गळा करून घेऊ शकता। उंचीत गळा आपल्याला इथे वाढवायचा आहे। रुंदीत आपण फक्त अर्धा इंच वाढवू शकतो। अर्धा इंचापेक्षा जर तुम्ही जास्त वाढवत असाल तर शोल्डर, गळा रुंदी आणि मुंड्यामध्ये आपल्याला कमी करून घ्यायचं असतं। इथे आपला हा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे आणि कटही झालेला आहे। आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत। आता आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवूनच टिक करून घ्यायचा आहे। पाव ते अर्धा इंच आपल्याला इकडे सोडायचं आहे काज बटन पट्टीसाठी, म्हणजेच हुक लूक पट्टीसाठी, आणि अर्धा इंच आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात वाढवून घेतो। जर तुम्ही बेल्टचं ब्लाउज कट करत असाल तरच आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे, आणि तुम्ही बिना बेल्टचं 4 टक्सचं जर कट करत असाल तर फक्त पाव इंच वाढवलं तरी चालतं। आणि इथे आपण अर्धा ते पाव इंच वाढवून घेत असतो। इथे आपल्याला आर्म होल म्हणजेच मुंडा साईज टिक करून घ्यायची आहे। आधी मी आहे त्या साईजला टिक करते, म्हणजेच लक्षात येईल की आपण खालच्या साईडला देखील वाढवून घेतलेला आहे आणि साईडलाही, गळ्याच्या रुंदीलाही मी इथे टिक करून घेत आहे। इथेही आपण टिक करून घेऊयात। आता आपण हा जो पाठीमागचा भाग आहे तो काढून घेऊयात। इथे मी 1.5 इंचावरती छोटीशी टिक करून घेत आहे, म्हणजेच लक्षात येईल। इथे आपण हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन असतं। आता आपण पुढचा गळा मोजून घेऊया। त्यांचा जो पुढचा गळा आहे तो 6.5 इंचाचा आहे। त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। आपण नेहमी पुढच्या गळ्यात आणि पाठीमागच्या गळ्यात अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घेत असतो। इथेही आपण लाईन मारून घेऊया। हे जे आपण वाढवून घेतलेलं आहे हे काज बटन पट्टीसाठी वाढवून घेतो आपण। तिथेही मी लाईन मारून घेते, म्हणजेच लक्षात येईल की आपण हे वाढवून घेतलेलं आहे। या पद्धतीने इथे आपला हा गळा झालेला आहे। आता आपण 1 इंचावरती गळ्याला आकार देऊन घेऊयात। हा आहे आपला पुढच्या गळ्याचा आकार। आता आपण मुंडा टाकून घेऊयात। आता आपण 6.5 वरती टिक करून घेऊया। इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। आता आपण जसं पाठीमागच्या भागात अर्धा इंच घेतलेला आहे ह्या साईडला, तसंच आपल्याला इथेही अर्धा इंच घ्यायचं आहे। म्हणजेच काय होतं, पुढच्या साईडला चुन्या पडत नाही, कापड गोळा होत नाही। हा जो एक्स्ट्राचा कापड असतो तो आपला गोळा होत असतो पुढच्या साईडला, तर तो गोळा होत नाही, म्हणून आपण अर्धा किंवा पाव इंचावरती टिक करून घेत असतो। इथे 1 इंच, इथून आपल्याला हा 1 इंचावरती पुढचा आकार द्यायचा असतो। आपण नेहमी पुढचा आकार इथून 1 इंचावरती देत असतो। इथेही आपण आकार देऊन घेऊयात। हा आहे आपला मुंड्याचा पुढचा आकार। आता आपण जी क्रॉसपट्टी आहे म्हणजेच बेल्ट तो टाकून घेऊयात। हे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेला आहे। पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। त्यांचा जो बेल्ट आहे तो 3 इंचाचा आहे, त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेऊयात। तुम्ही जर शिलाई मार्जिन जास्त घेत असाल तर 4.5 इंच वाढवलं तरी चालेल, आणि जर पाव इंच तुम्ही हे घेत असाल शिलाई मार्जिन तर फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे।
इथून आपण घेतलेला आहे 3.5 इंच आणि इथून घ्यायचं आहे 2.5 इंच. या साईडने त्यांची 2 इंचाची आहे. इथे मी 2.5 इंचावरती आधी टिक करते, लाईन मारून नंतर मग वरच्या साईडला मी हे करून घेणार आहे, आकार देऊन घेणार आहे. तुम्ही तसंही करू शकतात किंवा डायरेक्ट आकारही देऊन घेऊ शकतात. इथे मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे. आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा असतो. या पद्धतीने अगदी सावकाश असा आपल्याला आकार द्यायचा असतो, म्हणजे आपला आकार अगदी व्यवस्थित येईल. या पद्धतीने आता आपण कट करून घेऊयात. आपल्याला काय करायचं असतं, जेव्हा आपण हा टक्स इथं मेन टक्स घेतो त्यावेळेला आपण इथे वाढवून घेत असतो. आधी आपल्याला ही क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. इथे आपली क्रॉसपट्टी कट झालेली आहे. ही आहे आपली क्रॉसपट्टीची लाईन. त्यापेक्षा अगदी थोडं एक्स्ट्रा कट करायचं आहे. समजा तुम्ही जर शिलाई मार्जिन जास्त घेत असाल तर ही पट्टी कमी देखील पडू शकते. तर आता आपण हे जे घेणार आहोत इथलं माप आधी आपण काय करणार आहोत, इथे जो टक्स येतो तो टाकणार आहोत. जो मेन टक्स आहे तो घेऊयात. मी इथे 4.5 इंचवरती टिक करून घेत आहे. इथून जे वाढवलेलं आहे इथून आपण 4.5 इंचवरती टिक केलेली आहे. आता आपल्याला इथून अर्धा इंचवरती टिक करायची आहे. तुम्ही जर 1 इंचाचा टक्स घेत असाल तर, आणि तुम्ही जर 1.25 इंचाचा घेत असाल तर इकडून 1/2 इंच आणि तिकडून 1/2 इंच जरी केलं तरी चालतं. 1.5 इंचाचा देखील आपण हा टक्स घेऊ शकतो. तुम्हाला जर जास्त फुगीर म्हणजे कटोरीसारखं हवं असेल तर 1/2 इंच घ्यायचं आहे. या साईडने 1/2 इंच, या साईडने 1/2 इंच. आता आपल्याला काय करायचं आहे, वरच्या साईडने मोजून घ्यायचं आहे. तुम्ही ब्लाऊजचा देखील टक्स पॉईंट मोजून घेऊ शकतात. आता आपल्याला ब्लाऊजवरून कसा मोजायचा आहे, शोल्डरपासून आपण या पद्धतीने मोजून घेत असतो. तुम्ही ब्लाऊजवरून मोजून घेतल्यानंतर जर तुमचा टक्स पॉईंट 10 इंच येत असेल तर त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं असतं. आणि अर्धा इंच म्हणजे 10.5 इंच येत असेल तर 11 इंचवरती टिक करायची आहे. मी इथे 10 इंच घेतलेला आहे तर 10.5 इंचवरती टिक केलेली आहे. अर्धा इंच आपण इथे वाढून घ्यायचं आहे. आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात. हा आहे आपला टक्स. हा टक्स आहे 1 इंचाचा. तुम्ही 1 इंचाचा घेऊ शकतात, 1.25 इंचाचा घेऊ शकतात. इथं जर आपण 1 इंचाचा घेत आहोत तर आपल्याला इथं 1.25 ते 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. मी 1.25 इंच वाढून घेत आहे. कारण हा जो टक्स घेतो आपण तो टक्स कापडमध्ये शिलाई मार्जिनमध्ये चालला जातो. म्हणून आपण जर हा टक्स 1 इंचाचा घेत असाल तर इथे 1.25 इंच वाढवायचा आहे. आणि तुम्ही 1.25 इंचाचा घेत असाल तर आपल्याला इथं 1.5 इंच वाढवायचं आहे. इथे मी अर्धा इंच वाढवून घेत आहे. आता आपल्याला इथे लाईन मारायची आहे. हा जो टक्स आपण शिवतो त्यावेळेला ते शिलाई मार्जिनमध्ये 1 इंच शिलाई मार्जिनमध्ये हे जात असतं. त्यासाठी आपल्याला या साईडने वाढवून घ्यायला लागतो. आता या टक्सची मी खालून तुम्हाला उंची मोजून दाखवते. या साईडने आपण मोजलेली आहे 10.5 इंच, म्हणजे शिवल्यावरती आपला जो टक्स आहे तो 10 इंचवरती येणार आहे. आणि इथून उंची आलेली आहे 2 इंच एक लाईन. आता आपल्याला याचा निम्म काढायचा आहे. हे आहे 4.5 इंच, तर आपण 2.25 इंचवरती टिक करून घेऊयात. इथूनही आपल्याला 1 इंचावरती टिक करायची आहे. इथून 2 इंच, 1.5 इंच घेऊ शकता तुम्ही, 2 इंचही घेऊ शकतात. मी तुम्हाला 1.5 इंच देखील घेऊन दाखवते. मी इथे या साईडला टिक करून घेतलेला आहे. आपल्याला इथं टिक करून घ्यायचं असतं कारण हे आपण वाढवून घेणार आहोत. मी आधी काय करते हे कट करून दाखवते म्हणजे आपल्या लक्षात येईल. हे का वाढवलं ते लक्षात आलेलं असेल. ज्यावेळेला आपण हा मेन टक्स घेतो शिलाई मार्जिनमध्ये एवढं जे एक्स्ट्राचं घेतलेलं असतं ते शिलाई मार्जिनमध्ये जातं, म्हणून आपण हे वाढवून घेत असतो. आता आपण कट करून घेणार आहोत. हा बाहेरचा आकार आपण कट केलेला आहे. तो बाहेरचा जो आकार आहे तो पाठीमागच्या साईडला येत असतो आणि हा जो खोल आकार आहे हा पुढच्या साईडला येत असतो.
हे बघू शकता. आता आपण टक्स पॉइंट घेणार आहोत. आता आपण जिथे जिथे पॉइंट करून घेतलेले आहेत, म्हणजेच हे जे आपण टिक करून घेतलेले आहेत, इथून आता लाईन ओढून घेणार आहोत. हे लाईन आपण कशासाठी ओढतो? आपल्याला टक्स घेण्यासाठी हे टिक करून घ्यायला लागतं. इथून ओढायची आहे आपल्याला, इथून लाईन ओढायची आहे. हे आपले टक्स असतात. 4 टक्ससाठी आपण ज्या वेळेला टक्स घेतो तेव्हा असे टक्स घ्यायचे असतात. मी तुम्हाला यातलं अंतर मोजून दाखवते. बघा 1.5 इंच आलेला आहे. इथूनही 1.5 इंच आहे, इथून देखील 1.5 इंच आणि 1.5 इंच. आपल्याला हे जे अंतर आहे 1.5 इंचवरती घ्यायचे आहे. मी आता तुम्हाला टक्सची उंची मोजून दाखवणार आहे. ह्या टक्सची उंची आहे 4.25 इंच, याची आहे 2.25 इंच, याची येत आहे 8 इंच आणि याची इथून मोजायची आहे आपल्याला 3 इंच. इथून आपल्याला ही लाईन ओढायची असते. ह्या ज्या टक्सची उंची आहे 2.25 इंचाला एक लाईन कमी आलेली आहे. नेहमी आपल्याला हा मेन टक्सची उंची इथून मोजून घ्यायची असते. इथून आपल्याला आपल्या ब्लाऊजची उंची मोजायची असते. टक्सची तुम्ही कटोरीवरून देखील टक्सची उंची मोजून घेऊ शकतात. आणि तुमची कटोरी ब्लाऊजचा जो टक्स आहे त्याची उंची वरच्या साईडने 10 इंच 10.5 इंच येत आहे, तर त्यात आपल्याला अर्धा इंच वाढून ह्या टक्सची उंची मोजून घ्यायची असते आणि टिक करून घ्यायचं असतं. इथे आपला हा साध्या ब्लाऊजचं जे टक्स होते ते आपण टिक करून घेतलेले आहेत. आता आपण गळा कट करून घेऊया. गळा तुम्ही छोटा मोठा करू शकतात, तुमच्या हिशोबाने. लहानही घेऊ शकतात, मोठाही घेऊ शकता. इथे आपलं 42 साईजचं हे कट झालेलं आहे. ही आपली आहे क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टी मी इथे थोडी वाढवून घेतलेली आहे. हा जो टक्स येईल इथे, हा टक्स येतो इथं, ही शिलाई मार्जिन मध्ये जात असतं. या पद्धतीने इथे टीप येत असते. ही एवढी टीप येत असते. टीप मध्ये हे शिलाई मार्जिन चाललं जातं, म्हणजेच आपली जी क्रॉसपट्टी आहे ती अगदी बरोबर अशी पुरते. म्हणून आपल्याला थोडी क्रॉसपट्टी ही वाढवून घ्यायला लागते. बरेच जण काय करतात, घेताना माप इथं वेगळं घेतात आणि इथं वेगळं वाढवतात. समजा तुम्ही इथं जर 1.25 इंच घेत असाल तर इथं तुम्ही 1.5 पावणे 2 इंच वाढवलं किंवा जास्त वाढवलं तर आपली क्रॉसपट्टी कमी पडू शकते. फक्त इथे आपण जेवढं वाढवलं त्यापेक्षा 1/2 इंच आपल्याला इथं वाढवून घ्यायचं असतं. म्हणजेच आपण टक्स जर 1.25 इंचाचा घेतलेला असेल तर आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि तुम्ही जर टक्स 1.5 इंचाचा घेतलेला असेल तर 1.25 इंच वाढवायचं आहे. ही आहे आपली क्रॉसपट्टी. हा आहे पाठीमागचा भाग. आता आपण बाही कट करूयात. 42 साईजची बाहीची घडी करूयात. मी इथे फक्त 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असते. 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी मी तुम्हाला बाही कट करून दाखवणार आहे. इथे आपण पेपरची घडी केलेली आहे. बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि ओपन बाजू समोरच्या साईडने. आता आपण उंची मोजून घेऊयात. तुम्ही जर अर्धा इंच खालच्या साईडने शिलाई मार्जिन घेत असाल तर अर्धा इंच वाढवायचं आहे आणि वरच्या अर्धा इंच घेत असाल तर अर्धा इंच वरती वाढवायचं आहे. इथे मी फक्त 1/2 इंच वाढवणार आहे, कारण बरेच जण फक्त 1/2 इंच घेत असतात. इथून 9 इंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे आहे 9 इंच, इथून 1/2 इंच. आता आपल्याला इथून लाईन मारायची आहे. आता आपण घडी मोजून घेऊयात. 10.5 इंच आपल्याला घडी घ्यायची आहे. जेवढी आपली आपण पेपरवरती घडी टाकली ब्लाऊजची, म्हणजेच 42चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. मी ते 42चा चौथा भाग टाकून घडी टाकलेली आहे. आता आपण इथे जे 1/2 इंच वाढवलेलं आहे इथेही लाईन मारून घेऊयात. बरेच जण फक्त 1/2 इंच घेतात शिलाई मार्जिन, त्यासाठी मी इथे फक्त 1/2 इंच वाढवलेलं आहे. आता आपण दंडघेर मोजून घेऊयात. इथे मी दंडघेर 6.5 इंच घेत आहे, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही दंडघेर तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घेऊ शकता. इथून आपल्याला 3 ते 3.25 इंचवरती टिक करायचं आहे. मी इथे 3.25 इंचवरती टिक केलेलं आहे. इथे लाईन मारून घेत आहे. इथून मी
2.5 इंच आणि 1.5 इंच. आता आपण आकार देऊन घेऊयात. आकार देण्याच्या आधी मी इथे 1.5 इंचवरती आधी टिक करून घेत आहे. दंडघेर हा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकतात, कारण बरेच जणांचा कमी जास्त दंडघेर 42 साईजचा असू शकतो. इथे आपण बाहीला आकार दिलेला आहे. आता आपण बाही कट करणार आहोत. जेवढा मी ब्लाऊज वरती चौथा भाग घेतलेला आहे, म्हणजे 42 साईजची आपण इथे बाही कट करत आहोत. 42चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा असतो. इथे आपण पाठीमागचा जो भाग होता तो कट केलेला आहे. आता आपण पुढचा भाग कट करूयात. तुम्ही जर या पद्धतीने माप टाकून बाही कट केली तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही. मी तुम्हाला आता ही बाही लावून दाखवणार आहे. इथे आपण पाठीमागचा भाग घेतलेला आहे. आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंच सोडायचा आहे आणि तिथून ही बाही अशी लावून बघायची आहे. बघा, आपली बाही अगदी बरोबर अशी लागलेली आहे. कमी देखील नाही. 2 पॉइंट जास्त आलेली आहे पण कमी नाही. इथे आपली बाही अगदी बरोबर लागलेली आहे. आपण बाहीचं माप देखील 42चा चौथा भाग घेऊनच केलेला आहे, म्हणजे 10.5 इंचची आपण घडी घेतलेली आहे. जर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवत असाल तर या पद्धतीची बाही अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही जर 2 इंच इथे शिलाई मार्जिन वाढवत असाल तर ही बाही पुरणार नाही. तर तुम्हाला इथे 10.5 इंचऐवजी 11 इंच घ्यायला लागेल. म्हणजेच बाहीच्या घडीत तुम्हाला घडी प्लस अर्धा इंच ॲड करायला लागेल. इथे आपलं 42 साईजचं 4 टक्सचं पेपर कटिंग रेडी झालेलं आहे. म्हणजेच 42 साईजचा आपण 4 टक्सचं पेपर कटिंग केलेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने केलेलं आहे. सगळ्यांना समजेल या पद्धतीने आपण हे पेपर कटिंग केलेलं आहे. आज आपण आपले सबस्क्रायबर चंदन बला यांच्या कमेंटवरून 42 साईजचं 4 टक्सचं पेपर कटिंग केलेलं आहे. आणि तुम्हाला जर पेपर कटिंग हवे असतील तर तुम्ही मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.